नमस्कार. आता आपण आहोत जेरोले या ठिकाणी. काल ज्यापर्यंत धुळे शहरामध्ये एक अत्यंत चर्चेचा विषय झालेला आहे आणि त्या संदर्भात भारतीय संविधान सेना हे या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलं होतं. आणि उपोषणाचा विषय असा होता की ज्या प्रकारे धुळे शहरामध्ये अतिक्रमण धनदांडग्यांचे आहेत या संदर्भात त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू होतं. आणि उपोषणाच्या पार्श्वभूमीवर काल अचानकपणे धुळे महानगरपालिका आणि शहर पोलीस यांनी संयुक्त पद्धतीने या ठिकाणी कारवाई केली. आणि या कारवाईनंतर यांचं हे जे या ठिकाणी बांधलेले जे शेड होतं ते शेड बांधण्याचं कारण आज देखील असं होतं की आता सध्या तर या घडीला पावसाळा असल्या कारणास्तव जे उपोषण करता यांना त्या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून शेड बांधण्यात आलं होतं. ज्या प्रकारे हे आंदोलन संपेल त्यानंतर शेड काढण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता कोणी नोटीस न देता डायरेक्ट ते बुलेट चालू तोडण्यात आलं. या संदर्भात आपण काय सांगणार? सगळ्यात महत्वाचं तर सच्च्या सगळं पत्रकार बांधवांचं आपल्या चॅनलचं मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही खऱ्या अर्थाने खरा आवाज प्रशासनाच्या आणि सामान्य जनतेच्या पर्यंत पोहोचवत आहात. कालचा जो प्रकार होता, आम्ही स्वतः कायद्यावरचा आमचा विश्वास आता आम्हाला उडायला लागलाय. आम्हाला वाटलं होतं की भारतीय संविधान अजूनही आहे आणि पोलीस प्रशासन तरी किमान कायदा सुव्यवस्था मानत असेल, पण कुठली पूर्व सूचना नाही दिली आणि डायरेक्टली आले, ताफा घेऊन आले, उपोषण करता बसलेला आहे. आम्ही सर्वजण भारतीय संविधान सेनेचे त्यांच्या सोबत साखळी उपोषणाला बसलेलो आहोत आणि डायरेक्टली जशा पद्धतीने बळाचा वापर करून, ताकदीचा वापर करून संविधानाचा शपथ ज्या पद्धतीने आम्ही घेतली होती, जे आंदोलन आम्ही सुरू केलं होतं उपोषणाचा आबा अमृत सागर यांच्या मार्फत, ते चालू असताना उचलून घेऊन गेले. आणि हे उचलत असताना शिवाजी महाराजांच्या फोटोची फ्रेम त्यांनी तोडली पीआय साहेबांनी आणि लोकांना दाखवून दिलं की पोलीस डिपार्टमेंट हे कायदा सुव्यवस्था आणि ही शिवशाही नाहीये, तर ही भाजपशाही आहे, हे त्यांनी काल दाखवून दिलं. दादा, ज्या प्रकारे स्थानिक आमदारांनी मागे एका कार्यक्रमामध्ये असं वक्तव्य केलं की ज्या प्रकारे आज साधन आहे ते नेमकं साधन कुठलं आहे? मी एक आमदार असून माझ्याकडे आज माझा व्यापार आहे, मी 2 तास मध्ये व्यापार करतो, नेमकं तुमच्याकडे कुठलं साधन आहे? त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार? त्या संदर्भात आमदार साहेबांना म्हणा माहितीचे आधार कार्ड टाका आणि आनंद लोंढेंचं उत्पन्नाचं साधन काय काय आहे ते शोधून घ्या. नक्कीच आहे दादा. ज्या प्रकारे आपण जे काल आंदोलन केलं, आपली भूमिका अत्यंत तीव्र होती आणि आपल्याला अशा प्रकारे उचलून नेणार आणि आपण उपोषणाला बसले होते, या संदर्भात आपण काय सांगणार? आमचं आंदोलन चालू असताना आमची रास्त मागणी होती की धुळे शहरामध्ये जो अतिक्रमणाने थैमान घातलेला आहे, कोतवाल भवन म्हणून आहे, बाजूलाच आहे, ते अतिक्रमावर बांधून त्याच्यातून रस्त्यावर अतिक्रम करून त्या भवनाच्या माध्यमातून 2 लाख रुपये त्या भवनाच्या ट्रस्टला जात आहेत. म्हणजे अर्थात महानगरपालिकेचा ट्रस्ट जे म्हणतात आपण, जो महसूल आहे ते देत नाही. दुसरा मुद्दा की माननीय जे धुळे शहरातले विद्यमान आमदार आहेत, त्या आमदारांच्या ऑफिसमध्ये जुनी महानगरपालिकेच्या बाजूलाच म्हणजे गेटला लावून त्यांनी ते अतिक्रम करून ठेवलेलं आहे. गर्भधर महिला जे असतात, शहरामधल्या असतील, ग्रामीणमधल्या असतील, ते लांबून फिरून जावं लागतं त्यांना. आणि यांची एवढी दादागिरी की त्या गेटला कुलूप लावून बऱ्याच पद्धतीने कार्यकर्त्यांना तिथं बसवलं जातं. दुसरा मुद्दा की धुळे शहरामधले खोलगली असेल, आग्रा रोड घातलेले, अक्षरशः गाडी लावायला किंवा बाजाराला लोकांना चालायला जागा राहत नाही. त्याच्यामुळं आम्ही असं ठरवलं की भारतीय संविधान सेनेच्या माध्यमातून आम्ही लोक जनसेवा जशी म्हणतो तशी करण्यासाठी आम्ही आमच्या मागण्या घेऊन बसलेला होतो. भाजप दडपशाहीच्या माध्यमातून महानगरपालिकेला सोबत घेऊन आणि पोलीस आंदोलन करत असताना आम्हाला जबरदस्ती उचलून नेलेलं आहे. आणि उचलून नेल्यानंतर सुद्धा आम्हाला शहराचे सन्माननीय नेते आहेत, दादाश्री माननीय आनंदजी लोंढे साहेब, हे आमच्या सोबत साखळी उपोषणाला बसलेले होते. आणि त्यांना महानगरपालिकावाल्यांनी आणि डिपार्टमेंटवाल्यांनी येऊन विचारणा केली की तुमचं शेड काय आहे. त्यांनी रास्त सांगितलं की हे शेड आंदोलकांना त्रास होतो पावसाळ्यामुळे, त्याच्यासाठी बांधलेलं आहे आणि ज्या टायमाला आमचं आंदोलन बंद होईल त्या टायमाला आम्ही आवरून घेऊ. ताई, आपल्याला या धुळे शहरामध्ये आज सर्वसाधारणपणे अनेक नाल्याचं अतिक्रमण निघालं, त्या संदर्भात गरीब लोकांनी खूप त्या ठिकाणी हे केलं. मात्र ते आंदोलन त्यावेळेस देखील अशाच प्रकारे ते चेपण्यात आलं आणि आज शहरामध्ये 108 अतिक्रमण जे धनदांडग्यांचे आहेत, मात्र याकडे धुळे महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे. आणि कालपर्यंत 2 दिवसापूर्वी ज्या प्रकारे धुळे शहरामध्ये अवैध धंद्याचा या ठिकाणी सुसंवाद चालू असताना ज्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी एक आंदोलन करत होते आणि आंदोलनाचं जे मंडप होतं त्या मंडप हे पाडण्यात आलं धुळे महानगरपालिका आणि
स्थानिक पोलीस स्टेशनकडनं त्या संदर्भात आपण ज्या प्रकारे तत्परता या ठिकाणी दाखवली त्याच प्रकारे अवैध धोरणावर कारवाई करतील का असं आपल्याला वाटतं का संदर्भात? सर्वप्रथम तर आपल्याला असं वाटतं का, हे तुम्हाला काल हे सगळं चित्र बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल हे पत्रकार बांधवांनी ज्या पद्धतीने भाजपा सरकारने जी दडपशाही ज्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन भूमीवर करण्यात आली त्याचा संपूर्ण धुळे जिल्हा आणि भारतीय संविधान सेना ही निषेध करेल. आणि दुसरा प्रश्न तुमचा असा आहे की या जे भुके किंग आहे हे जे अवैध धंदे आहेत, जर कधी पोलीस प्रशासन खरंच सतर्क आहे आणि खरंच त्यांच्या पोलीस खात्यामध्ये दम आहे तर या अवैध धंद्यांनी रातोरात बंद करून दाखवावे. अहो, ही आमची आंदोलन भूमी आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी रेखावर साहेबांनी ही भूमी आंदोलन भूमी म्हणून घोषित केलेली आहे. हे मोठे मोठे स्टॉल कुठल्या शासन दरबारी तुम्हाला अहवाल काढण्यात आले आणि यांना देण्यात आले पोडवाल्यांना? ही तर आमची आंदोलन भूमी ना. नक्कीच ही आमची आंदोलन भूमी आहे. मात्र या ठिकाणी ज्या प्रकारे हे आंदोलन चिरडण्यात आले या संदर्भात भारतीय संविधान सेनेच्या अतिशय प्रतिक्रिया आहेत आणि आगामी काळामध्ये हा संघर्ष आणि हे खरंच या धुळे शहरामध्ये इतर अतिक्रमण निघतील का आणि अवैध धंद्यावर कारवाई होईल का हे पान तितकंच महत्त्वाचं ठरेल. जनसामान्याचा आवाज.